ऑफ इनहेरिटन्स. बरोबर आहे. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्सला आपण लास्ट लेक्चर मध्ये सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रॅजेडी अबाउट द मेंडलच्या बाबतीत जी ट्रॅजेडी झाली, बरोबर आहे. ट्रॅजेडी म्हणजे एक मेंडलची आपण त्याला शोकांतिका कन्सिडर करतो. बरोबर आहे. मेंडल वेअर रिमेन अनरेकग्नाइज्ड टिल द 19th सेंचुरी. 19व्या शतकापर्यंत कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बरोबर आहे. वर्क खूप त्याचं इम्पॉर्टंट होतं. तर मेंडलचे जे डिस्कवरी होती ही डिस्कवरी खूप इम्पॉर्टंट होती, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. ही सर्वात मोठी ट्रॅजेडी आहे मेंडलची. बरोबर आहे. ही रिमेन अनरेकग्नाइज्ड टिल द 19th सेंचुरी ड्यू टू सर्टन सर्कमस्टन्सेस. काही पर्टिक्युलर रिझन आपण सांगितले व्हाय ही रिमेन अनरेकग्नाइज्ड. कशामुळे अनरेकग्नाइज्ड राहिला? बरोबर आहे. सर्वात पहिलं मेजर रिझन आपण सांगितलं होतं की प्रपोज हिज रिझल्ट इन a statistical form or in a mathematical form. He was a mathematician but performed a work or do a work which is related with the life sciences or biology. बरोबर आहे. जरी मॅथमॅटिशियन असला, मॅथचा सायंटिस्ट असला, तरी त्याचं जे वर्क होतं हे वर्क is related with a living organism. He discovered the principles of inheritance, pattern of inheritance in a garden pea plant. गार्डन पी प्लांट एक आपण त्याला पायसम सटाळं म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला वटाणा म्हणतात. बरोबर आहे. या वटाण्याच्या प्लांट मध्ये किंवा गार्डन पी प्लांट मध्ये इनहेरिटन्सचा पॅटर्न डिस्कव्हर करणारा सायंटिस्ट होता, which is applicable to the most of the living organism. बऱ्याचशा टाइपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी हे प्रिन्सिपल कम्प्लिटली ऍप्लिकेबल आहे. बरोबर आहे. हेरिडिटी, व्हेरिएशन, इनहेरिटन्स याच्या टर्म आपण स्टडी करतो. त्या टर्म मेंडलनं स्पेसिफिकली त्याबद्दल डिस्कव्हर केलेले आहे की हाऊ द कॅरेक्टर्स आर इनहेरिटेड फ्रॉम द पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. बरोबर आहे. त्याचं प्रोपोर्शन असेल किंवा त्याचा रेशो असेल, पर्सेंटाइल एक्सप्रेशन असेल, या सगळ्या गोष्टी मेंडलनं काय केल्या? डिस्कव्हर केल्या. इम्पॉर्टंट सायंटिस्ट होता तरी सुद्धा कोणी लक्ष दिलं नाही. बरोबर आहे. स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये रिझल्ट एक्सप्लेन केले. त्याच्यानंतर जीनचं किंवा फॅक्टरचं ऍक्च्युअली मेंडलनं सांगितलं होतं की कॅरेक्टर जे कंट्रोल केल्या जातात, each living organism has a factor which control the trait of this organism. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फॅक्टर्स असतात. फॅक्टर म्हणजे सध्या आपण त्याला जीन म्हणतो. बरोबर आहे. each living organism has a gene which control the traits of this organism. त्या ऑर्गॅनिझमचे ट्रेट्स किंवा त्याचे कॅरेक्टर्स हे फॅक्टर किंवा जीन्स काय करतात? कंट्रोल करतात. But he fails to explain the site or the position or the exact location of the genes in the organism. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये त्या फॅक्टर किंवा जीनचे कॅरेक्टर कंट्रोल करायला त्या नेमक्या कुठे प्रेझेंट असतात, याचं एक्झॅक्ट लोकेशन किंवा याचं एक काय म्हणू आपण त्याला, असं एक आन्सर त्याला देता आलं नाही की अनेबल टू एबल द एक्सप्लेन द आन्सर or he could not explain the position of the genes in the organism or the factors in the organisms which control the different traits. बरोबर आहे. त्यानंतर 19th सेंचुरी मध्ये एक आणखी सायंटिस्ट आपण सांगतो जो थोडासा पॉप्युलर टाइपचा, बरोबर आहे, पॉप्युलर सायंटिस्ट होता किंवा सेलिब्रिटी सायंटिस्ट होता, डार्विन. त्या डार्विनने काय केलं त्यावेळेस एक वेगळंच वर्क तो परफॉर्म करू लागला आणि त्याने काय केलं, गॉडचं जे एक्झिस्टन्स होतं, बरोबर आहे, गॉडचं एक्झिस्टन्स तो कम्प्लिटली रिजेक्ट करू लागला. बरोबर आहे. इनिशियली थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन त्या टाइम पिरियड मध्ये एक फेमस थिअरी होती बा लाईफच्या ओरिजिन साठी आणि इव्होल्युशन साठी. इम्पॉर्टंट थिअरी होती. जी थिअरी प्रपोज केली ती डिफरंट पॉप्सनी, पॉप आणि पॉप किंवा त्याला फादर म्हणतात. बरोबर आहे. आपल्या इकडे कसं मंदिरामध्ये महाराज असतात, बरोबर आहे, श्री श्री रविशंकरजी, बरोबर आहे, शंकराचार्य, असे जे महाराज असतात आपल्या इकडे, तसं त्या चर्च मध्ये तिथलचे जे महाराज असतात चर्च मधले, इंदोरीकर महाराज सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे. तर तिथलचे जे महाराज असतात त्या चर्च मधले, त्या चर्च मधल्या सगळ्यात मोठ्या महाराजाला पॉप किंवा फादर म्हणतात. या पॉप्सनी आणि फादरनी कलेक्टिव्हली थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन प्रपोज केलेली. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, entire living organisms which are present on the earth were created by a god. बरोबर आहे. कोणी क्रिएट केले रे?
अ सुपरनॅचरल पॉवर दॅट इज द गॉड. ही जी सुपरनॅचरल पॉवर आहे त्या सुपरनॅचरल पॉवरनं किंवा गॉडनं सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जे टाइप्स आहेत त्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन दोन इंडिव्हिज्युअल, बरोबर आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांनी कन्सिडर केलं तर, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कन्सिडर करून त्यांनी सांगितलं की दोन दोन टाइपचे इंडिव्हिज्युअल गॉडनं तयार केले आणि हे इंडिव्हिज्युअल काय केले एका थैलीमध्ये भरले आणि थैली घेऊन आला खाली अर्थवर गॉड किंवा तो पॉपने जे सांगितलं जो गॉड त्यांचा जो आहे तो इश्यू वगैरे जे कन्सिडर करतात तो अर्थवर घेऊन आला आणि अर्थवर घेऊन अशी थैली खाली टाकून दिली. आपण जसं बाजारामध्ये गेल्यानंतर बाजारात तुम्ही माळव आणले, बरोबर आहे, माळव आणल्यानंतर जसं आपण माळव जमिनीवर असं थैलीमधलं काढून टाकतो तसं त्यांना सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवर टाकून दिले आणि मग ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम पूर्ण अर्थवर स्कॅटर झाले आणि स्कॅटर होऊन पुढे फ्लरिश होऊन त्यांनी एंटायर लिव्हिंग सिस्टम अर्थवर काय केली, तयार केली. असं एक पहिलं अझम्पशन होतं, अशी एक पहिली थिअरी होती, बरोबर आहे. ज्या थिअरीनुसार गॉडनं अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार केले असं त्यांचं म्हणणं होतं. पण ही थिअरी कम्प्लिटली रिजेक्ट करून लागला डार्विन. त्याच्यामुळे सगळ्यांचा फोकस कोणावर होता रे, डार्विन कडे फोकस होता. त्याच्यामुळे हा मेंडल याचं वर्क तरी खूप इम्पॉर्टंट असलं, बरोबर आहे, याची जी डिस्कवरी होती ही डिस्कवरी जरी खूप इम्पॉर्टंट असली तरी या मेंडल कडे कोणी लक्ष दिलं नाही. सगळ्यांचे कॅमेरे कुठे होते रे, डार्विन कडे होते, बरोबर आहे. डार्विन काही गोरापान नव्हता, दिसायला चांगला नव्हता, काय नाही, तरी सुद्धा सगळे कॅमेरे त्याच्याकडे होते, बरोबर आहे. लाईट कॅमेरा ऍक्शन सगळे डार्विन दिसली की म्हणू लागले. तर ती एक ट्रॅजेडी आहे, बरोबर आहे, मेंडलच्या बाबतीत झाली. नंतर मेंडलला फॅक्टरचं लोकेशन त्याला सांगता आलं नाही, स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये रिझल्ट प्रपोज केले. डार्विन त्यावेळेसचा पॉप्युलर सायंटिस्ट होता ते, आणि आणखी एक रिझन सांगितलं तेव्हा त्यावेळेस जे कम्युनिकेशन सिस्टम होत्या या कम्युनिकेशन सिस्टम एवढ्या जास्त इफिशियंट नव्हत्या की ज्या कम्युनिकेशन सिस्टमचा यूज करून मेंडल त्याचं वर्क काय करेल, पॉप्युलराइज करेल, बरोबर आहे. त्याला त्याचं वर्क पॉप्युलराइज करता आलं नाही प्रत्येक सायंटिस्ट पर्यंत किंवा प्रत्येक सायंटिफिक कम्युनिटी मधल्या पीपल पर्यंत त्याला वर्क त्याचं पोहोचवता आलं नाही, बरोबर आहे. ही अनेबल टू reach up to the each and every scientist related to the biological community or related to the life sciences. So he remained unrecognized till the 19th century. त्याला recognition मिळत नाही, मोरस्को सुद्धा recognition दिला मिळालं नाही, बरोबर आहे. आफ्टर हिज डेथ, त्याच्या डेथच्या नंतर तीन सायंटिस्ट होते, बरोबर आहे, ह्युगो डी वॅरेस, त्याच्यानंतर कार्ल कोरेन्स आणि एरिच टेक्समार, हे तीन सायंटिस्ट होते. या तीन सायंटिस्टनी मेंडलचे प्रिन्सिपल पुन्हा रिडिस्कवर केले आणि रिडिस्कवर करून त्याच्या जे रिझल्ट होते त्याचे जे प्रिन्सिपल्स होते या प्रिन्सिपल्सला त्यांनी काय केलं, पॉप्युलराइज केलं. नंतर मग लोकांनी मेंडलकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली, पण तोपर्यंत मेंडल काय होता, तोपर्यंत मेंडल गॉन, बरोबर आहे, तो गेलेला होता तोपर्यंत. त्यानंतर रेकग्नायझेशन दिलं. आपल्या इकडे सुद्धा तसंच आहे बा, जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, बरोबर आहे. पण ते एकदा व्यक्ती निघून गेल्यानंतर मग त्याच्या आठवणी काढतात, असा होता माय, तसा होता माय, बऱ्याचशा कन्सेप्ट आपण बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत नसते, बरोबर आहे. घरची मुलगी दाल बराबर आपण म्हणतो. जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जे प्रेझेंट आहे त्याची आपल्याला किंमत नसते, ज्या गोष्टी नाही त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतंय, बरोबर आहे. तो सोडून तो पार्ट सोडून द्या, पण मेंडलचं अनरेकग्नायझेशन, त्याला रेकग्नायझेशन मिळण्यासाठी तीन सायंटिस्ट इम्पॉर्टंट होते, कार्ल कोरेन्स, ह्युगो डी वॅरेस अँड एरिच टेस्मार. या तीन सायंटिस्टनी मेंडलचे प्रिन्सिपल रिडिस्कवर केले आणि त्यांना पॉप्युलराइज केलं. या तिन्ही सायंटिस्टचं जे वर्क होतं हे वर्क सेपरेट होतं का, तिन्ही सायंटिस्टनी कलेक्टिव्हली हे मेंडलचे प्रिन्सिपल रिडिस्कवर केलेले नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवर करू लागले, वेगवेगळ्या प्लेसला ते रिडिस्कवरी करू लागले, बरोबर आहे. आणि त्यांनी तिन्हीचाही पुन्हा सेम रिझल्ट, जसे मेंडलला रिझल्ट ऑब्टेन झाले तसेच सेम रिझल्ट या तीन सायंटिस्टला नंतर सुद्धा ऑब्टेन झाले. आणि यांनी सिंपल लँग्वेज मध्ये म्हणून, बरोबर आहे, बायोलॉजीच्या माणसाला समजल, बायोलॉजीच्या शिक्षकांना समजल, बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना समजल, जनरल लोकांना सुद्धा समजल अशा भाषेमध्ये त्यांनी रिझल्ट काय केले, एक्सप्लेन केले, ज्याला आपण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. हे लॉज त्यांनी काय केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, बरोबर आहे. मग नंतर काय झालं, पुढे जशा मायक्रोस्कोप मध्ये नंतर पुन्हा काय झालं, मेंडलच्या नंतर मायक्रोस्कोपची सुद्धा डिस्कवरी झाली. मायक्रोस्कोप मध्ये हायर रिझोल्यूशन असणारे मायक्रोस्कोप, म्हणजे किती स्मॉलर ऑब्जेक्ट असू द्या त्या स्मॉलर ऑब्जेक्टला क्लिअरली आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करून ऑब्झर्व करता येऊ लागलं. मग त्या पर्टिक्युलर पोस्ट मेंडेलियन एरा मध्ये मायक्रोस्कोपच्या डिस्कवरी नंतर दोन सायंटिस्ट आले फार, ज्यांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स प्रपोज केलेली, बरोबर आहे. कोण होते दोन सायंटिस्ट रे, सटन
अँड बोवेरी, बरोबर आहे. ते सटन अँड बोवेरी दोन सायंटिस्ट आले. या दोन सायंटिस्टनी मायक्रोस्कोपचा यूज करून त्यांनी क्रोमोझोमचं बिहेवियर, द पॅरलल बिहेवियर ऑफ क्रोमोझोम्स अँड फॅक्टर, पॅरलल बिहेवियर क्रोमोझोमचं सुद्धा आणि फॅक्टरचं सुद्धा यांनी स्टडी केलं ड्युरिंग द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोम बिहेव कसे करतात, बरोबर आहे, जीन्स किंवा फॅक्टर कसे बिहेव करतात, त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन काय, या सगळ्या पूर्ण एंटायर डिस्कव्हरी या दोन सायंटिस्टनी केल्या आणि कलेक्टिव्हली एक थिअरी प्रपोज केली. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जो डाऊट होता की क्रोमोझोम जे मेंडलला एक्सप्लेन करता आलं नाही, क्रोमोझोमचं लोकेशन त्याला सांगता आलं नाही, या क्रोमोझोमचं लोकेशन सुद्धा, त्यांचं स्ट्रक्चर सुद्धा, त्यांचं बिहेवियर सुद्धा, बिहेवियर ड्युरिंग द टाइम ऑफ सेल डिव्हिजन करेक्टली काय केला, डिनोट केला, करेक्टली स्टडी केला बाय द टू सायंटिस्ट, दॅट इज द सटन अँड बोवेरी. हे सटन अँड बोवेरी खूप इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत. पण ज्यावेळेस आपण क्रोमोझोम्सला ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर करतो त्यावेळेस, बरोबर आहे, कारण क्रोमोझोमची जी डिस्कव्हरी होती, या डिस्कव्हरीशी रिलेटेड असलेले हे दोन इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहेत, त्यांचे नाव विसरायचे नाही, बरोबर आहे. आज एक सायंटिस्ट आपण पुढे स्टडी करणार आहेत, वॉल्डर नावाचा. त्या वॉल्डर नावाच्या सायंटिस्टने क्रोमोझोम ही टर्म फर्स्ट टाइम यूज केले. तर असं पुढचा पार्ट आपण नंतर पाहणारच आहे. तर हे दोन सायंटिस्ट आहेत, या दोन सायंटिस्टनी दोन प्रिन्सिपल प्रपोज केले. या दोन प्रिन्सिपललाच आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. काय सांगितलं या दोन सायंटिस्टने, त्यांनी फर्स्ट पॉस्टुलेट मध्ये सांगितलं की क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ पेयर, बरोबर आहे, जोड्यामध्ये असतात, एकले एकले राहत नाही, अकेले हम अकेले तुम नसतात, बरोबर आहे. 1360 है तो काम आहे यांचा, बरोबर आहे. दोन क्रोमोझोमची एक जोडी पेयर मध्ये जनरली सोमॅटिक सेल मध्ये प्रेझेंट असतात. दे आर प्रेझेंट इन द पेयर इन अ सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल मध्ये पेयर मध्ये प्रेझेंट असतात आणि गॅमेट मध्ये सिंग्युलर फॉर्म मध्ये अकेले अकेले असतात, बरोबर आहे. एकटे किती असतात रे, ज्यावेळेस गॅमेट मध्ये असतात त्यावेळेस, आणि सोमॅटिक सेल मध्ये जर असतात तर सोमॅटिक सेल मध्ये हे पेयर मध्ये प्रेझेंट असलेले स्ट्रक्चर्स आहेत, बरोबर आहे. दे आर प्रेझेंट इन द पेयर इन अ सोमॅटिक सेल and segregate or independently assort during the time of gamete formation. त्यानंतर आपण सांगितलं a nucleus of a gamete contain a chromosome. तर एका पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये, तर एका पर्टिक्युलर गॅमेट मध्ये जो न्यूक्लियस आहे, दिस न्यूक्लियस कंटेन अ क्रोमोझोम. आलं लक्षात, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात आणि न्यूक्लियस मध्ये गॅमेटच्या न्यूक्लियस मध्ये हे सिंग्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. जर आपण प्लॉइडी लेवल, बरोबर आहे, युप्लॉइडी ज्याला आपण म्हणतो, प्लॉइडी लेवल जर आपण गॅमेटची पाहिली तर गॅमेट्स आर कन्सिडर्ड ॲज अ हॅप्लॉइड. दे आर ऑलवेज हॅप्लॉइड अँड प्युअर. दे हॅज अ बेसिक प्रायमरी नंबर्स ऑफ क्रोमोझोम. प्रायमरी क्रोमोझोमचा नंबर जो असतो त्या प्रायमरी क्रोमोझोम नंबर बिअर करणाऱ्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या सिंगल गॅमेटिक सेल्स असतात. काय लक्षात, तर हे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आहे. इथपर्यंतचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे पहा. त्याच्यानंतर सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, इक्वल वेटेज त्याला सुद्धा आणि इक्वल इम्पॉर्टन्स सुद्धा आहे. लक्षात, या गोष्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजे. लहानपणापासून आपण किंवा आपण पहिली दुसरी चौथी पाचवी सहावी पासून तुम्ही एक वर्ड ऐकला असाल क्रोमोझोम. या क्रोमोझोम बद्दल आपण आता डिस्कस करणार आहे. वी विल डिस्कस अबाउट दी क्रोमोझोम, बरोबर आहे. क्रोमोझोम बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. व्हॉट आर दीज क्रोमोझोम, त्यानंतर या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, त्यानंतर त्याची साइज आणि नंबर आपल्याला या क्रोमोझोमच्या बाबतीत स्टडी करायचं आहे. तर काय असतात क्रोमोझोम्स आर और द वर्ड क्रोमोझोम. फर्स्ट पार्ट आपण स्टडी करू, मग थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या क्रोमोझोम बद्दल आपण स्टडी करू. काय सांगितलं आपण, क्रोमोझोम. Chromosome is a word which is derived from a Greek language. Greek language पासून derived झालेला वर्ड आहे. ग्रीक लँग्वेज मध्ये दोन वर्ड आहेत पहा. एक वर्ड आहे क्रोमा, क्रोमा, आणि सेकंड वर्ड आहे सोमा. बरोबर आहे, रामा आणि श्यामा नाही, बरोबर आहे, गीतावर सीता नाहीये. लक्षात, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, क्रोमा आणि सोमा हे पर्टिक्युलर दोन वर्ड्स आहेत. हे दोन्ही वर्ड ग्रीक लँग्वेज मधले. या ग्रीक लँग्वेज मधल्या दोन वर्डचं कॉम्बिनेशन करून त्या दोन्ही वर्डला एकमेकांसोबत अटॅच करून आपण क्रोमोझोम नावाचा वर्ड तयार केलेला आहे. काय मीनिंग आहे मग ग्रीक मध्ये यांचा, क्रोमाचा मीनिंग आहे कलर. क्रोमा मीन्स
color and soma means body. तर क्रोमोझोम म्हणजे काय? These are the colored bodies which are present in the nucleus of a cell and responsible for the transmission of character. इथे खूप ऍडव्हान्स डेफिनेशन झाली. सिंपली या क्रोमोझोम वर्डचा मीनिंग जर आपण पाहिला तर क्रोमोझोम वर्डचा मीनिंग होते these are the colored bodies which are present in the nucleus of a cell. एखाद्या पर्टिक्युलर सेलच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेल्या कलर्ड बॉडीज, त्या पर्टिक्युलर कलर्ड बॉडीजला आपल्याला काय म्हणायचंय? क्रोमोझोम. हा जो वर्ड आहे किंवा टर्मिनॉलॉजी आहे क्रोमोझोम, दिस टर्म वेर फर्स्ट टाइम यूज्ड बाय द सायंटिस्ट डब्ल्यू वॉल्डियर. डब्ल्यू वॉल्डियर नावाचा एक सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टनं फर्स्ट टाइम क्रोमोझोम ही टर्म यूज केली. यूज द टर्म first time use the term chromosome. पहिल्या वेळेस क्रोमोझोम ही टर्मिनॉलॉजी यूज करणारा सायंटिस्ट आहे. काय सांगितलं या वॉल्डियर सुद्धा एक इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे. पण कशामधला? आपल्या बायोलॉजी मधला किंवा या जेनेटिक्स मधला. कारण या वॉल्डियरच्या अगोदर क्रोमोझोम ही टर्मिनॉलॉजी आपण यूज केली नव्हती. बरोबर आहे? हे काल आपण सांगितले दोन जे सायंटिस्ट आहेत सटन आणि बोवेरी, हे वॉल्डियरच्या नंतरचे सायंटिस्ट आहेत. बरोबर आहे? या वॉल्डियरनं 1888 मध्ये 1888 मध्ये ही टर्मिनॉलॉजी क्रोमोझोम ही टर्मिनॉलॉजी फर्स्ट टाइम यूज केली. बरोबर आहे? फक्त टर्म यूज केली त्याला क्रोमोझोमची डिस्कवरी वगैरे केलेली नाही. Chromosomes were first time discovered by the Sutton and Boveri in the eukaryotic cell. आता या क्रोमोझोमचा आपण डिस्कवरी तर सांगितले की they are present in the eukaryotic cell. eukaryotic cell मध्ये प्रेझेंट असतात कलर्ड बॉडीज आहेत. ऍक्च्युअली क्रोमोझोमचा आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर बेसिकली द क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ फ्रॉम क्रोमोझोम are made up of from the two biomolecule made up of from the two biomolecule. दोन बायोमॉलिक्यूल पासून आपण त्यांचं स्ट्रक्चर तयार केलं. पुढे स्ट्रक्चर मध्ये आणखी डिटेल मध्ये आपण या बायोमॉलिक्यूल बद्दल स्टडी करणार आहे. इथे बायोमॉलिक्यूलचे नाव लक्षात ठेवा. फर्स्ट बायोमॉलिक्यूल जो क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट असते तो आहे न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड. आणि सेकंड बायोमॉलिक्यूल जो क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट असते दॅट इज दी प्रोटीन. न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन अशा बेसिकली दोन मॉलिक्यूल पासून आपण प्रोटीनच्या स्ट्रक्चरचं फॉर्मेशन करतो. त्यानंतर क्रोमोझोमची साईज आपल्याला पाहिजे. साईज ऑफ क्रोमोझोम. साईज ऑफ क्रोमोझोम काय? क्रोमोझोमची साईज रे किलोवर मीटर, 1 मीटर, 2 मीटर, 10 मीटर लेंथ आहे किती? नाही. स्पेसिफिकली आपण साईजच्या बाबतीत जर पाहिलं तर साईज ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज अँड इट इज कॉन्स्टंट फॉर अ सिंगल स्पीसीज. इट इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर अ सेम स्पीसीज. जनरली काय होते क्रोमोझोमची साईज व्हॅरीज करते स्पीसीज टू स्पीसीज अँड ड्यूरिंग द सेल डिव्हिजन वेरियस फेजेस आपण ज्या सेल डिव्हिजन मधल्या पाहतो त्या प्रत्येक फेज मध्ये क्रोमोझोमची साईज काय करते? व्हॅरीज करते. जर तुम्हाला क्रोमोझोमची साईज स्टडी करायची असेल तर यू हॅव टू स्टडी द सेल डिव्हिजन. काय करावं लागेल तुम्हाला? क्रोमोझोमची साईज स्टडी करण्यासाठी सेल डिव्हिजन स्टडी करावं लागेल. सेल डिव्हिजन मध्ये आपण पाहतो बेसिकली सेल डिव्हिजनला आपण दोन फेजेस मध्ये डिवाइड करू शकतो. लक्षात घ्या थोडंसं. A process of cell division can be divided into two distinct phases. बरोबर आहे? कॅरियोकायनेसिस फर्स्ट फेज आपण त्याच्यामध्ये सांगितलं. सेकंड फेज आहे सायटोकायनेसिस. कॅरियोकायनेसिस and cytokinesis are the two distinct phases of a cell division. सेल सायकलच्या किंवा आपण त्याला म्हणू सेल डिव्हिजनच्या. सेल सायकल can be easily categorized into or broadly categorized into two distinct phases. Karyokinesis which include the four phases. Four phases कोणते आहेत? प्रोफेज आहे, त्यानंतर मेटाफेज आहे,
त्याच्यानंतर मेटाफेजच्या नंतर थर्ड फेज आपण सांगतो एनाफेज, आणि एनाफेजच्या नंतर फोर्थ आणि लास्ट वन फेज आहे, दॅट इज द टेलोफेज. या चारही फेज मध्ये क्रोमोझोमची साईज आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. क्रोमोझोम varies in their size according to the stages of cell division. बरोबर आहे, सेल डिव्हिजनच्या स्टेजेस नुसार व्हॅरीज करतात. त्याच्यानंतर स्पीसीज टू स्पीसीज सुद्धा यांची साईज व्हॅरीज करते. दोन वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये, एक स्पीसीज ए आहे, स्पीसीज बी आहे. किंवा आपण कन्सिडर करू ह्यूमनची स्पीसीज एक आहे, मंकीची स्पीसीज एक आहे. बरोबर आहे, दोन स्पीसीज मधल्या या दोन ऑर्गॅनिझम मध्ये आपण क्रोमोझोमची साईज जर कंपेअर करत असतो तर दोन्ही ऑर्गॅनिझम मध्ये कम्प्लिटली डिस्टिंक्ट टाइपचे क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. दे हॅव अ डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम. एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जी आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते, या डायव्हर्सिटी नुसार आपण सांगतो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमची साईज व्हॅरीज करते. बरोबर आहे, इट इज नॉट कॉन्स्टंट फॉर दी ऑल स्पीसीज. जेवढ्या काही स्पीसीज आहेत या सगळ्या स्पीसीज साठी कॉन्स्टंट नाही, बट अ पॉप्युलेशन ऑफ अ सिंगल स्पीसीज. जसं आपण ह्यूमन बीइंगच्या बाबतीत जर पाहिलं तर ह्यूमन बीइंगला आपण इन्क्लूड करतो एका सिंगल स्पीसीज मध्ये. मग ते भारतामधले असो, पाकिस्तान मधले असो, युरोप मधले असो, अमेरिकेमधले असो किंवा इंग्लंड मधले असो, एंटायर ह्यूमन बीइंग्स आर इन्क्लुडेड इन अ सिंगल स्पीसीज, that is the Homo sapien sapien. All the individuals which are belonging to this species are termed as the population, and the population of a same species will have the same size of chromosome. प्रत्येकामध्ये क्रोमोझोमची साईज कशी असेल, सारखीच असेल. इथं साईज मध्ये आपल्याला व्हॅरिएशन पाहायला मिळत नाही एका सेम स्पीसीजशी बिलॉंग करणाऱ्यामध्ये. आणि दोन वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये there is a great variation or great diversity in the size of chromosome within the species. बरोबर, between the species, within the species no variation, there is no variation within the species of an organism. बरोबर आहे. तर क्रोमोझोमच्या साईजची तुम्हाला स्टडी करायची, तर क्रोमोझोमची साईज जर तुम्हाला स्टडी करायची असेल किंवा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर इट कॅन बी वेल स्टडीड in the phase that is the metaphase of karyokinesis. a cell division मध्ये ज्या दोन बेसिक फेजेस आहेत, कॅरियोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस, या दोन फेजेस मध्ये एका पर्टिक्युलर फेज मध्ये आपण करतो न्यूक्लियसचं डिव्हिजन. कॅरियोकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, while cytokinesis is the division of cell. एंटायर सेल किंवा सेलचे जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझमचं विथ न्यूक्लियस काय होणं, सेपरेशन होणं, त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. तर कॅरियोकायनेसिस मधली जी मेटाफेज आहे, या मेटाफेज मध्ये आपल्याला थोडासा वेल आणि डिस्टिंक्ट टाइपचा क्रोमोझोम ऑब्झर्व होतोय, डिस्टिंक्ट स्ट्रक्चर त्याचा ऑब्झर्व होतोय. दॅट्स व्हाय वी आर जनरली स्टडीड द क्रोमोझोम or we are study the size of chromosome during the metaphase as it is well observed during the metaphase. चांगल्या प्रकारे आपल्याला तो दिसतोय, इझिली आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. मग त्याच्या अगोदरच्या प्रोफेज मध्ये सुद्धा नाही आणि नंतरच्या एनाफेज आणि टेलोफेज मध्ये सुद्धा आपला क्रोमोझोम क्लिअरली ऑब्झर्व होत नाही. जर क्रोमोझोमला तुम्हाला क्लिअरली ऑब्झर्व करायचा असेल तर यू हॅव टू स्टडी द क्रोमोझोम ओनली ड्यूरिंग द मेटाफेज ऑफ कॅरियोकायनेसिस. कॅरियोकायनेसिस मधल्या मेटाफेज मध्ये. आता मेटाफेज मध्ये जर आपण क्रोमोझोम पाहिला तर त्याची साईज आपल्याला किती पाहायला मिळते बघा. जनरली द साईज ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज लाईक दिस, 0.1 मायक्रोमीटर टू द 33 मायक्रोमीटर. 0.2 टू 33 मायक्रोमीटर इन लेंथ, लेंथ त्याची लांबी, आणि रुंदी किती आहे 0.2 मायक्रोमीटर टू द 0.2 टू 2 मायक्रोमीटर. दोन लक्षात ठेवायचे. 0.2 मायक्रोमीटर टू 2 मायक्रोमीटर एवढी त्याची थिकनेस आहे. थिकनेस म्हणजे आपण त्याला डायमीटर सुद्धा कन्सिडर करू शकतो. तरी झाली क्रोमोझोमची साईज. द साईज ऑफ क्रोमोझोम ड्यूरिंग और ऍट द मेटाफेज varies from 0.1 to 33 micrometer in length and thickness about the 0.2 to 2 micrometer. बरोबर आहे, थिकनेस लांबी आणि रुंदी आपण सांगायला. हे झालं व्हॅरिएशन त्याचं. एवढ्या साईजच्या क्रोमोझोम आपल्याला जनरली मेटाफेज मध्ये वेगवेगळ्या टाइपच्या ऑर्गॅनिझम मध्ये, वेगवेगळ्या टाइपच्या सेल्स मध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात.
काही ऑर्गॅनिझम मध्ये 0.1 मीटर असेल, मायक्रोमीटर असेल, काही ऑर्गॅनिझम मध्ये 33 मायक्रोमीटर असेल. 33 मायक्रोमीटर इज द लॉंगेस्ट लेंथ ऑफ अ क्रोमोझोम. याच्यापेक्षा लॉंग साइजचा क्रोमोझोम आपल्याला कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळत नाही. आणि 0.1 मायक्रोमीटर पेक्षा स्मॉलर किंवा लेंथनं स्मॉलर असलेला क्रोमोझोम आपल्याला कोणत्याही सेल मध्ये पाहायला मिळत नाही. तर लक्षात साईज ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमची स्टडी जर तुम्हाला करायची असेल, क्रोमोझोमची साईज जर ऑब्झर्व करायची असेल, तर यू हॅव टू यूज अ हायली मॅग्निफिकेशन, हायेस्ट मॅग्निफिकेशन असणारा मायक्रोस्कोप आपल्याला यूज करावा लागेल. आपला जो सिंपल कंपाऊंड मायक्रोस्कोप असतंय, बरोबर आहे, तुम्ही कधी मायक्रोस्कोपचं चित्र पाहिलं असेल तर त्या मायक्रोस्कोप खाली तुम्हाला क्रोमोझोम दिसत नाही. तुम्ही सेल ऑब्झर्व करू शकता त्या खाली, but chromosomes cannot observe under the simple compound microscope. जो सिंपल टाइपचा कंपाऊंड मायक्रोस्कोप असते, या कंपाऊंड मायक्रोस्कोप ने तुम्ही क्रोमोझोमला ऑब्झर्व करू शकत नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तुम्हाला यूज करावं लागेल जर तुम्हाला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्टडी करायचं असेल तर, त्याची साईज जर मेजर करायची असेल तर. समजलंय? ते झालं साईजच्या बाबतीत. त्याच्यानंतर क्रोमोझोमचा नंबर जर आपण पाहिला, नंबर ऑफ क्रोमोझोम, एवढे पॉइंट अगोदर लिहून घ्या, नंतर आपण इकडे या साइडला क्रोमोझोमच्या नंबर बद्दल आपण डिस्कस करू. किशोर भाई रेकॉर्डिंग आज सुरू केलं नाही? रेकॉर्डिंग नाही आज दिसेना झाले हा? पोराच्या नावाखाली आहे का? नाही दिसेना झाले. झाले का रे? ओके, झालं सर, झालं सर. झालं झालं बर. चला बोलू शकतो मग मी आता. त्यानंतर नंबर ऑफ क्रोमोझोम. Number of chromosome. Like the size of chromosome, number of chromosome is also constant. Constant and specific for a particular species, and it is varied according to species to species. जसं साईजच्या बाबतीत आपण सांगितलं तसं सेम नंबरच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवायचंय. एका सेम स्पीसीजची, एकच सिंगल स्पीसीज आहे, या सेम स्पीसीजची बिलॉंग करणाऱ्या टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट असते. क्रोमोझोम नंबर इज कॉन्स्टंट फॉर द एंटायर organisms which are included in the same species. बरोबर आहे. क्रोमोझोम खूप युनिक स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं. मस्त आई वगैरे त्याला आपण दाखवू शकतो, एक नाक इथे काढू शकतो, त्याच्यानंतर डोळे दाखवू शकतो, त्याच्यानंतर त्याचे केस सुद्धा आपण दाखवू शकतो. तर हा क्रोमोझोम आहे, बरोबर आहे. पाया वगैरे पडायचं नाही, नाहीतर डायग्राम वगैरे काढून पाया पडतात बरेच जण, ते पाया वगैरे पडायचं नाही, बरोबर आहे. फक्त आपल्याला त्याबद्दल स्टडी करायचंय. तर हा जो क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमचा नंबर एका सेम स्पीसीजची कॉन्स्टंट असते, बट इट इज व्हॅरिड अकॉर्डिंग टू स्पीसीज टू स्पीसीज. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये आपल्याला वेगवेगळ्या नंबर मध्ये क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. बरोबर आहे. क्रोमोझोमला थोडंसं हसायला लावू आपण. तर जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ बघा, ह्यूमन बीइंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ऑल द एंटायर इंडिव्हिज्युअल ऑफ अ ह्यूमन बीइंग बिलॉंग्स टू द स्पीसीज होमो सॅपियन. होमो सॅपियन सॅपियन
या पर्टिक्युलर ह्युमन बीइंग्स मध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स पाहायला मिळतात 46. आता एंटायर इंडिव्हिज्युअल जे या ह्युमनच्या स्पीसीसशी बिलॉंग करायचे या सगळ्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. कुठल्याही इंडिव्हिज्युअल मधले कोणत्याही देशामधल्या ह्युमन बीइंगचे तुम्ही क्रोमोझोम नंबर काउंट करा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्हाला 46 च क्रोमोझोम पाहायला मिळतात. जर एखादी ॲबनॉर्मल कंडिशन सोडली तर अॅनिओप्लॉइडी नावाची कंडिशन जर आपण सोडली तर जनरली एंटायर इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला सेम नंबर मध्ये क्रोमोझोम पाहायला मिळतात. अॅनिओप्लॉइडी म्युटेशन आपण कन्सिडर करतो, क्रोमोझोमल एब्रेशन्स आपण ज्याला कन्सिडर करतो, पुढे आपल्याला स्टडी करायचंय. 46 च्या ऐवजी 45 किंवा 47 जर क्रोमोझोम असतात तर ती अॅनिओप्लॉइडी कंडिशन असते. पण एका नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये, बरोबर आहे, a normal healthy individual which is belonging to the human homo sapiens human population शी बिलॉंग करणारा त्या एंटायर इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला सेम नंबर मध्ये क्रोमोझोम पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या एखाद्या स्पीशीज सोबत जर आपण कंपेअर केलं, एखाद्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत आपण जर कंपेअर केलं तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये आणि या ह्युमन बीइंग्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा असेल, व्हॅरिड टाइपचा असेल. डिफरंट क्रोमोझोमचा नंबर असतो. वेगवेगळ्या स्पीशीज मध्ये डिफरंट नंबर आणि एका सेम स्पीशीजशी बिलॉंग करणारे जे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत, ऑल दिस टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल विल हॅव द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. आता पहा, क्रोमोझोम ज्यावेळेस आपण नंबर यांचा स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला काही टर्म्स बेसिकली लक्षात ठेवावे लागतात. एक आपण कंडिशन सांगतो ज्याला आपण म्हणतो युप्लॉइडी. युप्लॉइडीच्या अगोदर एक प्लॉइडी सुद्धा आपण टर्म कॉमनली यूज करतो. प्लॉइडी लेवल, युप्लॉइडी, त्याच्यानंतर आणखीन एक टर्म आपण स्टडी करतो ज्याला आपण म्हणतो एन्युप्लॉइडी. एन्युप्लॉइडी काय ते नेमके तीन टर्म, प्लॉइडी, युप्लॉइडी आणि एन्युप्लॉइडी. आता प्लॉइडी लेवल म्हणजे काय, प्लॉइडी इज अ basic primary number of a chromosome in the particular species. एखादी पर्टिक्युलर स्पीसीज जी आहे त्या पर्टिक्युलर स्पीसीज मध्ये प्रायमरी क्रोमोझोमचा जो नंबर आहे, प्रायमरी नंबर ऑफ क्रोमोझोम इज टर्म्ड ॲज द प्लॉइडी. बरोबर आहे, त्याला काय म्हणतात रे, प्लॉइडी म्हणतात. सॉरी, द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन द इंडिव्हिज्युअल इज टर्म्ड ॲज द प्लॉइडी and the primary number of chromosome in the particular individual is termed as the euploidy. बरोबर आहे, euploidy आपण म्हणतो कशाला, a primary number of chromosome. प्रायमरी बेसिकली त्या ऑर्गॅनिझम्स मधला जो क्रोमोझोमचा नंबर आहे त्याला आपण त्याची euploidy लेवल म्हणतो. आणि प्लॉइडी म्हणजे काय, इट इज द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम present in the particular individual. बरोबर आहे. आता युप्लॉइडी मध्ये काय असते बघा, एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये त्याचा जो प्रायमरी क्रोमोझोमचा नंबर आहे त्याच्या मल्टिपल नंबर मध्ये काय असू शकतात, क्रोमोझोम प्रेझेंट असू शकतात. इट इज द इंटिजर मल्टिपल ऑफ अ क्रोमोझोम. जसं आपण सांगतो एका पर्टिक्युलर गॅमेटच्या सेल मध्ये अ गॅमेटिक सेल विल हॅव अ हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. तर हॅप्लॉइड त्याच्यानंतर हॅप्लॉइड म्हणजे एक सेट क्रोमोझोमचा प्रेझेंट आहे, त्या एका सेटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये किती सेट प्रेझेंट आहे त्याला आपण त्याची युप्लॉइडी कन्सिडर करतो. जसं जर डिप्लॉइड सेल असेल तर हॅप्लॉइड into 2, 23 into 2 is equal to 46 डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे, 23 into 3 3 3 9 2 6 69 क्रोमोझोम आले. बरोबर आहे, 69 ट्रायप्लॉइड टाइपचा ऑर्गॅनिझम आहे. तर इंटिजर मल्टिप्लिकेशन किती करा, इंटिजर मल्टिप्लिकेशन 1 न गुणिलं, 2 न गुणिलं, 3 न गुणिलं, 4 न गुणिलं, जसा नंबर तुम्ही इन्क्रीज करत जाताल तशी त्याची युप्लॉइडी लेवल किंवा प्लॉइडी लेवल काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. युप्लॉइडी इट इज द इंटिजर मल्टिप्लिकेशन ऑफ अ बेसिक प्रायमरी नंबर ऑफ अ क्रोमोझोम. बेसिक प्रायमरी नंबर क्रोमोझोमचा जो आहे त्याच्या इंटिजर मल्टिप्लिकेशनला आपण त्याची युप्लॉइडी कन्सिडर करतो. जसं हॅप्लॉइड सेल मध्ये बेसिक प्रायमरी नंबर मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात, डिप्लॉइड सेल मध्ये प्रायमरी into 2, डिप्लॉइड सेल मध्ये किती, प्रायमरी into 3. जसं ह्युमन बीइंगचा जर आपण अगेन एकदा एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन बीइंग मधला बेसिक प्रायमरी क्रोमोझोमचा नंबर आहे 23, प्लॉइडी लेवल किंवा बेसिक प्रायमरी नंबर किती आहे 23. याचा इंटिजर मल्टिप्लिकेशन म्हणजे असतं युप्लॉइडी. The integer multiplication of a ploidy level is termed as the euploidy
and euploidy of the organism, it might be diploid, triploid, त्यानंतर tetraploid, pentaploid, hexaploid, heptaploid, septaploid, octaploid, डेकाप्लॉइड, डोडेकाप्लॉइड, बऱ्याचशा प्लॉइड लेवल पुढे पुढे आपण काय करत जाऊ शकतो, इनक्रीज करत जाऊ शकतो. तर आणि एनिओप्लॉइडी एक टर्म आपल्या इथे लक्षात ठेवायची. व्हॉट इज मीन बाय दिस एनिओप्लॉइडी? एनिओप्लॉइडी इज द increase or decrease in the total number of chromosome, or it is the increase or decrease in the basic primary number of chromosome. त्या ऑर्गॅनिझमची जी प्लॉइडी लेवल आहे त्या प्लॉइडी लेवल नुसार त्याचा जो बेसिक नंबर आहे त्या बेसिक नंबर मध्ये एखादा क्रोमोझोम नवीन ऍड होणं किंवा एखादा क्रोमोझोम त्यामधून डिलीट होणं, इट इज द ऍडिशन ऑर डिलीशन. काय म्हणतात एनिओप्लॉइडी मध्ये? एनिओप्लॉइडी इज the addition or the deletion of a chromosome from the total ploidy level. त्याची जी ploidy level आहे त्या ploidy level मधून एखादा क्रोमोझोम ऍड होणं त्या ploidy level मध्ये किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट होणं. जसं आपण पाहतो पहा ह्यूमन बीइंगचा जो टोटल क्रोमोझोम नंबर आहे 46, या 46 च्या ऐवजी 45 किंवा 47 क्रोमोझोम प्रेझेंट असणं. तसं आपल्याला कॉमनली जो थर्ड जेंडर आपण कन्सिडर करतो, आयदर फेमिनाइज्ड मेल किंवा फेमिनाइज्ड फिमेल. अलग लक्षात, फेमिनाइज्ड मेल तुम्ही रेल्वेमध्ये याच्यामध्ये कधी असे टाळ्या वाजवणारे इंडिव्हिज्युअल पाहिले असतात, बरोबर आहे? टाळ्या वाजवणारे माहिती आहेत ना, अशी टाळ्या वाजवतात वेगळीच कशी तरी हे देणार आहे, बरोबर आहे? तर त्या टाइपचे जे इंडिव्हिज्युअल असतात त्या इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला कॉमनली एनिओप्लॉइडी कंडिशन पाहायला मिळते. एक्स एक्स वाय या टाइपची कंडिशन असू शकते जर तो मेल असेल तर, बरोबर आहे? ॲबनॉर्मल मेल असेल तर, किंवा जर फिमेल असेल तर मेल असेल तर आणखी कंडिशन आपल्याला पाहायला मिळू शकते एक्स वाय वाय, एक्स्ट्रा वाय क्रोमोझोम. आहे लक्षात? तर या कंडिशन्स असतात, या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये आपण एनिओप्लॉइडी कंडिशन कन्सिडर करतो. ऍडिशन और डिलीशन ऑफ अ क्रोमोझोम फ्रॉम द प्लॉइडी लेवल. त्याची जी प्लॉइडी लेवल आहे या प्लॉइडी लेवल मधून एक आयदर क्रोमोझोम त्याच्यामध्ये नवीन एखादा ऍड होणं किंवा एखादा क्रोमोझोम त्या टोटल नंबर मधून डिलीट होणं, त्याला आपण कन्सिडर करतो एनिओप्लॉइडी. समजले? त्यानंतर पहा एक इम्पॉर्टंट पॉइंट आणखी क्रोमोझोमच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. व्हाट आर दी फंक्शन ऑफ क्रोमोझोम? बरोबर आहे, कलर्ड बॉडी आहे, ठीक आहे, नंबर त्याचा माहित झाला, ठीक आहे, साईज माहित झाली, बरं आहे, पण फंक्शन काय क्रोमोझोमचं, त्याचं काम काय, कशामुळे क्रोमोझोम आपण इतक्या डिटेल मध्ये स्टडी करायला? व्हाय दे आर स्टडीड इन सो मच डिटेल? टू मच डिटेल मध्ये आपण स्टडी करायला. फंक्शन आपण क्रोमोझोमचे पाहिले तर फंक्शन मध्ये पहा हेरिडिटी, then variation, then mutation and evolutionary development. then आणखी एक फंक्शन आपण सांगू शकतो एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. हे बेसिक फंक्शन आहेत पहा क्रोमोझोमचे. काय फंक्शन सांगितले आपण? हेरिडिटी आपल्याला माहित आहे, इट इज द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. इट इज ऑल्सो टर्म एज इनहेरिटन्स. पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर करायचे. कसे ट्रान्सफर करणार? इंजेक्शनामध्ये कॅरेक्टर बाहेर जाऊन पुन्हा नवीन प्रोजेक्टला आपण ते इंजेक्शन द्यायला करे नाही. काय होतंय? पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात बाय युजिंग द मीडियम दॅट इज द क्रोमोझोम. जेनेटिक मटेरियल इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. त्या ऑर्गॅनिझम मध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होते आणि त्याच सेम जेनेटिक मटेरियल मधून कॅरेक्टर सुद्धा ट्रान्सफर होतात. ते जेनेटिक मटेरियल म्हणजे दुसरं काही नसून काय तर क्रोमोझोम्स आहेत which are made up of from the protein and nucleic acid. The transmission of character from generation to the generation, one generation to the next generation. Variation कॅरेक्टर ट्रान्सफर झाल्यानंतर पुढच्या प्रोजेनीमध्ये आणि त्यांच्या पॅरेंटल ऑर्गॅनिझम मध्ये जे डिफरन्सेस पाहायला मिळाले या डिफरन्सेस साठी सुद्धा क्रोमोझोमच रिस्पॉन्सिबल असतात. बरोबर आहे? व्हेरिएशन्स आर द डिफरन्सेस अमंग द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग अँड विदिन द ऑफस्प्रिंग्स ऑफ सेम पॅरेंट. एकाच पॅरेंटच्या ऑफस्प्रिंग मध्ये असणारे डिफरन्सेस आणि पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये असणाऱ्या डिफरन्सेसला
आपण व्हॅरिएशन कन्सिडर करतो. व्हॅरिएशन साठी सुद्धा क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतात. म्युटेशन, a sudden inheritable change in the genetic material is considered as the mutation. बरोबर आहे. जेनेटिक मटेरियल मध्ये क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होणं आणि जे चेंज झालेलं स्ट्रक्चर आहे ते पुढच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये ऍज इट इज इनहेरिट होणं. सडन अँड इनहेरिटेबल चेंजेस. सडनली काय व्हायलंय, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा डीएनएच्या कंपोजिशन मध्ये चेंज व्हायलाय आणि झालेला जो चेंज आहे तो चेंज ऍज इट इज पुढच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये काय व्हायलाय, इनहेरिट व्हायलाय. तर त्या सडन चेंजला आणि त्या चेंज झालेल्या इनहेरिटन्सला आपण काय कन्सिडर करतो, म्युटेशन कन्सिडर करतो. देन इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट. इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट इव्होल्युशनरी रिलेशनशिप अमंग द ऑर्गॅनिझम. एका टाइपच्या ऑर्गॅनिझम पासून किंवा एका पर्टिक्युलर स्पीसीज पासून कम्प्लिटली न्यू टाइपची स्पीसीज फॉर्म होण्यासाठी हे क्रोमोझोमच रिस्पॉन्सिबल असतात. जर जेनेटिक मटेरियल नसतं तर नवीन प्रोजेनी किंवा नेक्स्ट टाइपचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला फॉर्म झालेले पाहायला मिळाले नसते. आले लक्षात. आणि सर्वात शेवटचा पॉइंट पहा, एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. काय होतं, फक्त कॅरेक्टर ट्रान्सफर होणं सफिशियंट नाही. इट हॅज टू बी एक्सप्रेस इन द प्रोजेनी. पुढच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये किंवा प्रोजेनी मध्ये एक्सप्रेस झाले पाहिजे. तर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ दिस क्रोमोझोम. कॅरेक्टरचं एक्सप्रेशन, त्याचं इनहेरिटन्स, म्युटेशन, व्हॅरिएशन, इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट या सगळ्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीज साठी किंवा हे सगळे फंक्शन परफॉर्म करणारा एक स्ट्रक्चर युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण क्रोमोझोम कन्सिडर करतो. लक्षात. तर हे जर काही क्रोमोझोमच्या बाबतीत इम्पॉर्टंट पॉइंट उद्याच्या लेक्चर मध्ये आपण आणखी क्रोमोझोम बद्दलच स्टडी करणार आहे. समजले. तर काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज लेफ्ट करा.